कल्याणच्या ग्रामीणमधील दिवा विभागातील 2 पॅनलमधील मतदार यादीत घोळ 16,798 दुपार मतं आहे. मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप. सगळीकडेच खूप मतदार यादीमध्ये घोळ आहे. मी आता फक्त प्रायोगिक तत्वावर माझ्या कल्याण ग्रामीण मधल्या दिवा विभागातील 2 पॅनलची चाचणी केली, त्याची छाननी केली, तर जवळजवळ 16,798 दुबार मतं मिळाली. अगदी एकेका माणसाची 5-5 मतं आहेत. प्रचंड प्रमाणात घोळ केलेला आहे. ही लोक खोटेपणा करून सत्तेवर आलेले आहेत. जालन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर, अरविंद चव्हाण आणि नारायण कुचे यांची चर्चा पाहायला मिळते. महायुती म्हणून लढण्यावर तिन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. आम्ही सर्व लोक महायुतीच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. अत्यंत पॉझिटिव्ह अशा प्रकारची चर्चा झालेली आहे. ते वरिष्ठ पातळीवर या संदर्भातला आमची मागणी त्या ठिकाणी टाकणार आहेत. तर नारायण रावने अत्यंत पॉझिटिव्ह अशा प्रकारची भूमिका या युतीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी घेतलेली आहे. संजय राऊत भाजपचे प्रवक्ते नाहीत. त्यांनी काँग्रेस सोबत तडजोड करावी, आमच्यात तोंड खुपसू नये. मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना हा इशारा दिला. ते भाजपचे प्रवक्ते नाही, ते उबाटाचे प्रवक्ते आहे, उठून बसणारे प्रवक्ते आहे. त्यांनी त्यांच्या भाषेत बोलावं. काँग्रेसशी इतरांशी आपली तडजोड करावी, आमच्यामध्ये त्यांनी तोंड खुपसू नये. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या. वैभव नाईक यांनी कृषी मंत्र्यांकडे पत्राद्वारे ही मागणी केली. त्यामुळे आता हे संपूर्ण भात हे खराब झालेलं आहे, कुसलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आता पंचनामे घेतले पाहिजे आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई सुद्धा शासनाने जाहीर केली पाहिजे. गडचिरोलीतील 200 पेक्षा अधिक विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश पाहायला मिळतोय. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या जाहीर सभेत कार्यकर्त्यांचा प्रवेश पाहायला मिळतो. दीपोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शिवाजी पार्कातील विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी रद्द करण्यात आली. पावसामुळे शिवाजी पार्क परिसरात चिखल झाल्यानं फटाके न लावण्याचा निर्णय मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी घेतलेला आहे. आज खरं तर शेवटचा दिवस होता रोषणाईचा आणि फटाक्यांच्या आतषबाजीचा सुद्धा. पण आज खूपच पाऊस सकाळपासून पडल्यामुळे त्या रोषणाईसाठी किंवा त्याचा जो मीटर असतो तो आणि बाकीचं सुद्धा सगळं जे फटाक्यांसाठी जे लागतं ते सगळं भिजल्यामुळे आज रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी होऊ शकणार नाही. एवढंच आपल्याला कळवायचंय. मैदानामध्ये सुद्धा खूप चिखल झालेला आहे. आपण आपल्या मुलांची काळजी घ्या. थोडीशी पावसामुळे गोंधळ झालेला आहे, तेवढं तुम्ही आम्हाला समजून घ्याल. डोंबिवलीत रस्त्याच्या शुभारंभावेळी राजकीय वाद झाला. 16 कोटींच्या रस्त्याच्या कामावरून माजी नगरसेवक आणि जिल्हाध्यक्षांमध्ये भर रस्त्यामध्ये वाद झाला. पनवेलमध्ये इमारतीच्या 10व्या मजल्यावरून उडी मारून 18 वर्षीय तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न पाहायला मिळतो. तरुणीनं टोकाचं पाऊल का उचललं यामागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. कल्याणच्या विठ्ठलवाडी आगारातील 2 बसेसचा भीषण अपघात झालाय. पहिल्या आळेफाटा कल्याण मार्गावर टोकावडे परिसरात हा अपघात झालाय. तांत्रिक विघारामुळे बस दरीत कोसळल्यापासून बचावलेली आहे, तर दुसऱ्या बसला वाहनाच्या धडकेमुळे अपघात झाला. नाशिकच्या सिन्नर शहरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते. पावसामुळे शहराच्या सखल भागामध्ये पाणी साचलंय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. तर सिन्नरमध्ये अवकाळी पाऊस झालाय, त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे. सिन्नरमध्ये अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. नाशिकच्या सिन्नरमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत. मोठ्या प्रमाणावर इथं पाऊस जो आहे तो अवकाळी पावसानं हजेरी लावलेली होती. नाशिकच्या सिन्नरमधली ही दृश्य जी आहेत ती रात्रीच्या वेळची.